राजकोट किल्ल्यावर शिवछत्रपतींचा पुतळा कोसळल्याच्या मुद्द्यावरून आज महाविकास आघाडीचं आंदोलन। आदित्य ठाकरेही मालवणला जाऊन आंदोलनात सहभागी होणार। मालवणमधल्या शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शरद पवार पक्ष आक्रमक। आज भिगवण चौकामध्ये सुप्रिया सुळे आंदोलन करणार। खासदार नारायण राणे आज राजकोट किल्ल्यावर जाणार। शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जागेची पाहणी करणार। उद्घाटनाच्या वेळेस महाराजांचा पुतळा पडला नाही हे नशीब, नाहीतर अनेकांचे जीव गेले असते। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। नौदलाच्या 2 अधिकाऱ्यांकडून शिवरायांच्या पुतळ्याची पाहणी। पुतळा कोसळल्याचा स्वतंत्र अहवाल तयार करून तो नौदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपवला जाणार। समुद्रकिनारी असणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्याचा अंदाज नौदलाला आला नसावा। शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य, तर यावर कुणीही राजकारण न करण्याचं फडणवीसांचं आवाहन। शिवछत्रपतींच्या पुतळ्याच्या झालेल्या अपमानाविरोधात राष्ट्रवादी मैदानात। शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज घटनास्थळी जाणार। आपापल्या शहरातील शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून महाराजांची जाहीर माफी मागा। जितेंद्र आव्हाड यांचं महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना आवाहन। आज छत्रपती संभाजी महाराज असते तर भ्रष्टाचारी लोकांचा उजवा हात आणि डावा पाय निकामी केला असता। पुतळा उभारताना कोणी पैसा खाल्ला असेल तर कठोर कारवाई झाली पाहिजे। अमोल मिटकरींची टीका। मंत्री दीपक केसरकरांचं वक्तव्य अत्यंत अशोभनीय। आमदार वैभव नाईक यांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्र्यांना ठेकेदार आणि भ्रष्टाचार सोडून काहीही माहित नाही, नाईक यांची टीका। राज्यसभेमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष झाला। एनडीएची राज्यसभेतील सदस्य संख्या 115 वर, तर भाजपचे राज्यसभेमध्ये 96 सदस्य। महाविकास आघाडीची आज मातोश्री निवासस्थानी तातडीची बैठक। उद्धव ठाकरेंसह शरद पवार, नाना पटोले, संजय राऊत उपस्थित राहणार। ऐन गणेशोत्सवात एसटी कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा। एसटी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन श्रेणी लागू करण्याची मागणी। म्हाडाच्या पुनर्रचित 388 इमारतीतील हजारो रहिवाशांचं आझाद मैदानावर आंदोलन। पुनर्विकासात अडचण ठरणारी 20% प्रीमियमची अट रद्द करण्याची मागणी। लाडकी बहीण आलीये, आता सुरक्षित बहीण पाहिजे। जे चुकीचं कृत्य करतील त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, ही आपण मागणी करू। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। लहान मुलांवरील अत्याचाराविरोधात कायद्याची अंमलबजावणी होत नाही। बदलापूर प्रकरणावरून हायकोर्टानं सरकारला सुनावलं। आज राज ठाकरे बदलापूर दौऱ्यावर। बदलापूरमध्ये झालेल्या अत्याचाराप्रकरणी प्रत्येक शाळेतील पालक आणि बदलापूरकरांशी संवाद साधणार। महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्यासह 7 जणांविरोधात गुन्हा दाखल। मुंबईतील व्यावसायिक संजय पुनामिया यांच्या तक्रारीवरून खंडणी आणि धमकीच्या आरोपावरून कारवाई। समृद्धी महामार्गावर पुन्हा भेगा। एबीपी माझाच्या बातमीनंतर एमएसआरडीसीकडून तात्पुरती मलमपट्टी, मात्र महामार्गाला पुन्हा भेगा पडल्याचं समोर। सरकारच्या नोटिशीला कंत्राटदाराकडून केराची टोपली। चंदगड विधानसभा मतदारसंघातून शिवाजी पाटलांची उमेदवारी जाहीर केली नाही। ते मागच्या निवडणुकीत पराभूत झाले होते, आता परत मेहनत करत असल्यामुळे त्यांना शुभेच्छा दिल्या। देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। आमचं जागा वाटप झालं नाही, जागा वाटप झाल्यानंतर उमेदवार कोण आहे ते कळेल। बारामती विधानसभेच्या जागेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। दर्यापूर विधानसभेची जागा शिवसेनेला जवळपास निश्चित असल्याचा शिंदे सेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांचा दावा। अभिजित अडसूळ इथून विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता। दहीहंडी निमित्त भाषणात नवनीत राणा यांची आमदार बच्चू कडूंवर सडकून टीका। ढोंगी, नाटकबाज, सुपारी बहाद्दर म्हणून बच्चू कडूंचा उल्लेख। बेईमानांना हाकलल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, नवनीत राणांचा हल्लाबोल। कोलकात्यातील डॉक्टर रेप मर्डर केस निषेध मोर्चामध्ये विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, अनेक जखमी। विद्यार्थ्यांवरच्या कारवाई विरोधात आज भाजपचा बंगाल बंद। नागपूरमध्ये चिकनगुनियाचा थैमान। नगरपालिकेकडे आतापर्यंत 386 चिकनगुनियाच्या रुग्णांची नोंद। ऑगस्टमध्ये 2068 जणांना लागण। मुंबई आणि ठाण्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी। मुंबई शहर आणि पूर्व पश्चिम उपनगरामध्ये रात्रीपासून पावसाच्या जोरदार सरी।
जुनं वाहन स्क्रॅप करून नवीन वाहन खरेदी केल्यास 1 ते 3% सूट मिळणार. स्क्रॅपिंग प्रमाणपत्राच्या बदल्यात सवलत देण्याचा निर्णय. शहरापासून 150 किलोमीटरच्या आत स्क्रॅपिंग सुविधा विकसित करणार. बीडच्या अंबाजोगाईतील शासकीय स्वराती नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांचं बेमुदत उपोषण. मानसिक त्रास, अत्याचार आणि जातीवाद करणाऱ्यांची तात्काळ प्रशासकीय बदली करा, विद्यार्थ्यांची मागणी. यंदा मुंबईमध्ये विविध ठिकाणी दहीहंडी फोडताना 238 गोविंदा जखमी. सरकारी खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू. ठाणे जिल्ह्यामध्ये दहीहंडी फोडताना 19 गोविंदा जखमी. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये जखमी गोविंदांवर उपचार. गोंदिया जिल्ह्यामध्ये 1.5 दिवसांच्या श्रीकृष्णाला निरोप. जन्माष्टमीच्या दिवशी घराघरात मोठ्या उत्साहात श्रीकृष्णाच्या मूर्तीची स्थापना. दहीहंडीच्या दिवशी श्रीकृष्ण मूर्तीचं विसर्जन. गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते म्हाडाच्या शुभंकर चिन्हाचं अनावरण केलं जाणार. यावेळी घरांच्या किमतींसंदर्भात महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता. नागपूरच्या इतवारी रेल्वे स्थानकासह विदर्भातील अनेक रेल्वे स्थानकांना नवं रूप मिळणार. कलावंत फहमिदा हैदर यांच्या थ्रेड पेंटिंग आणि ग्लास मोझेकच्या माध्यमातून स्थानकांवर स्थानिक कला आणि हेरिटेजला स्थान दिलं जाईल. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसेंच्या मालेगावात कार्यकर्त्यांसोबत 3 पावली नृत्यावर ठेका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या मिरवणुकीत दादा भुसेंचं नृत्य. भिवंडीमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा चिमुरडीवर हल्ला. 4 वर्षांच्या चिमुरडीचा उपचारादरम्यान मृत्यू. भिवंडीमध्ये पालिका प्रशासनाविरोधात संतापाची लाट. जळगाव शहरात हॉटेलमध्ये जेवताना सराईत गुन्हेगाराचा बेकायदेशीर बंदुकीतून गोळीबार. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू. वाशिम इथे समृद्धी महामार्गावर धक्कादायक प्रकार. ट्रक चालकाचा स्टंट, इतर वाहन चालकांच्या जीवाशी खेळ. एका प्रवाशानं व्हिडिओ चित्रित करत प्रशासनाकडे तक्रार दाखल केली. सांगलीमध्ये जुन्या वादातून 5 अल्पवयीन मुलांकडून तरुणाची कोयत्यानं वार करून हत्या. या प्रकरणी 5ही अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. अकोल्यामध्ये वृद्ध महिलेची सोनसाखळी हिसकावून पळ काढणाऱ्या दोघांना अटक. संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद. घाटकोपरमधल्या वर्षानगरमध्ये महत्त्वाची संरक्षक भिंत पावसामुळे कोसळली. स्थानिकांनी मागितलेल्या मदतीवर प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून दहीहंडीच्या व्यस्ततेचं कारण. पेशवा घराण्याचे वंशज उदयसिंग पेशवे साहेब यांचं दुःखद निधन. पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार पार पडले. नाशिकच्या तन्वी देवरेची जगातील सर्वात कठीण जलतरण स्पर्धा मानल्या जाणाऱ्या इंग्लिश चॅनल पार करण्याची कामगिरी. डोव्हर ते फ्रान्स अंतर 17 तास 42 मिनिटात पूर्ण केलं. गडचिरोली जिल्ह्यातील जाजावंडी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील मंथैया बेडके यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर. 5 सप्टेंबरला रजत पदक आणि 50,000 रोख देऊन सन्मानित केलं जाईल. जळगाव जिल्ह्यामध्ये महिनाभरापासून सुरू असलेल्या पावसानं शेतीचं नुकसान. शेतामध्ये पाणी साचून राहिल्यानं अनेक पिकं खराब. ओला दुष्काळ जाहीर करून नुकसानाची भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी. दिल्लीमध्ये सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नावाचा वापर करून सायबर गुन्हेगारांनी लोकांची फसवणूक केली. प्रकरण समोर येताच चंद्रचूड यांची सायबर विभागात तक्रार दाखल. कोलकातामध्ये आजही गदारोळाची शक्यता. पोलिसांनी काल केलेल्या आंदोलनातील कारवाईच्या विरोधात आज भाजपचा बंद. सरकारी कर्मचाऱ्यांना आंदोलनात सहभागी होण्यास बंदी. मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय अभयारण्यामध्ये नामिबियातून आणलेल्या आणखी एका चित्त्याचा मृत्यू. चित्ता मृतावस्थेत आढळल्याचा अधिकाऱ्यांचा दावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्री परिषदेची बैठक. सुषमा स्वराज भवन इथं दुपारी 4:30 वाजता बैठक होईल. युक्रेन दौऱ्याच्या 4 दिवसानंतर पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांची फोनवरून चर्चा. युक्रेन दौऱ्याची माहिती दिली. झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार. एक्सवर पोस्ट करत भाजपमध्ये प्रवेश करण्याचं स्पष्टीकरण दिलं.
मायावती यांची पुन्हा बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड. लखनौ येथील पक्ष कार्यालयात झालेल्या बैठकीत कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय झाला. मायावती 21 वर्ष पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. दिल्ली मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणी भारत राष्ट्र समितीच्या नेत्या आमदार के कविता यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर. गेल्या 6 महिन्यांपासून त्या तुरुंगात आहेत. गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. पावसासंबंधित दुर्घटनांमध्ये 15 जणांचा मृत्यू. 23,000हून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात यश. दिल्ली एनसीआरच्या अनेक भागामध्ये मुसळधार पावसाचं थैमान तर काही भागात पाणी साचण्याची शक्यता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.